आपल्या न्याय्य व दीर्घकालीन प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील तसेच उमरगा तालुक्यातील जिल्हा परिषद लिपिक संवर्गाने आता निर्णायक लढा पुकारला आहे. शासनाने मागण्यांबाबत तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्याने उमरगा पंचायत समितीतील लिपिक कर्मचाऱ्यांनी आज दिनांक 23 फेब्रुवारीपासून बेमुदत व तीव्र कामबंद आंदोलन सुरू केले आहे. यापूर्वी संघटनेने 16 फेब्रुवारीपासून असहकार आंदोलन सुरू केले होते. मात्र या आंदोलनाची शासनाने कोणतीही दखल न घेतल्याने कर्मचाऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा घेत कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहेत. लिपिक संवर्ग हा प्रशासनाचा कणा मानला जातो. मात्र त्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे शासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. आमच्या खांद्यावर प्रशासन चालते, मात्र आमच्याच हक्कांबाबत शासन उदासीन का, असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. या आंदोलनात संघटनेचे तालुका अध्यक्ष मदन सोमवंशी पाटील, उपाध्यक्ष सरफराज पठाण, श्याम मुळे, तालुका सचिव संतोष कांबळे, वरिष्ठ सहाय्यक विकास जाधव तसेच महिला कर्मचारी श्रीमती घुगे, श्रीमती मर्डे, श्रीमती बलसुरे यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. प्रतिनिधी सूरज आबाचने. पाहत रहा मराठी टाइम्स न्यूज नेटवर्क डिजिटल.